जय महाराष्ट्र. सर्वाला माझा मानाचा जय महाराष्ट्र. आता संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा इकडे इंदापूर मार्गे, तिकडून बारामती अकलूज मार्गे पंढरपूर नगरीकडे प्रयाण करत असून त्या ठिकाणी 6 तारखेला पांडुरंगाची एकादशी या ठिकाणी आहे. हा नयन रम्य असा सोहळा पाहण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला मिळतंय. त्याबद्दल मी त्या पांडुरंगाचं, भगवंताचं, आई तुळजाभवानीचं, श्री स्वामी समर्थांचं आभार मानतो. मित्रांनो, या ठिकाणी आत्ता सकाळी लाईव्ह यायचं कारण 2-3 ठिकाणावरून फोन बाकीचे बरेच काय होते. माझ्या शेतकरी बांधवांसाठी आपण या ठिकाणी प्रचंड अशी ताकद माझ्या शेतकरी बांधवाच्या संरक्षणासाठी, तो बाप आहे आमचा, जगाचा पोशिंदा, सगळ्याचा राजा हा माझा शेतकरी राजा आहे आणि त्याच्या पोटी आम्ही जन्म घेतले, हे आमचं भाग्य आहे. आणि त्या माझ्या बापाच्या सेवेसाठी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ज्या विविध संघटना, सामाजिक संघटना आहेत, काही पक्षातले लोक, कार्यकर्ते आहेत, गँगवार या ठिकाणी आहे, पोलीसवाले आमचे आहेत, पोलीस लाईन बॉईज आहे, वाळू वाहतूक आहे, ओला उबेर आहे, माथाडी कामगार संघटना आहेत. या विविध सर्व संघटनांच्या सर्व ताकदीच्या जोरावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फार्मर्स प्रोटेक्शन अँड रिकव्हरी ब्रिगेड या ठिकाणी आपण स्थापन लवकरच करत आहोत. आमचे युवा पिढी या ठिकाणी काही चुकीच्या मार्गाला गेलेले चांगल्या मार्गाला बरेच आलेले आहेत. माझ्या गाव पातळी, तालुका पातळीवरती पोलीस लाईन बॉईज संघटना आहे, पोलिसांच्या रिटायर्ड संघटना आहेत, माझ्या महिला भगिनींच्या संघटना आहेत. विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी आपल्याला या पहिल्यांदा सगळ्यात 1 नंबरला शेतकरी राजा होता, 2 नंबरला व्यापार आणि 3 नंबरला कनिष्ठ नोकरी असा विषय होता. आता सगळं उलटं गणित होऊन गेलेलं आहे आणि त्यामुळं परत शेतकऱ्याला माझ्या पहिले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही काय प्रोटेक्शन देणार, परंतु सेवेसाठी शेतकऱ्यांच्या आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विविध संघटनाच्या माध्यमातून, मग सगळे ग्रुप असतील, मी म्हणजे काय म्हणतात त्याला, आता नावं एखादं राहिलं तर हे होईल, सगळ्या टायगर ग्रुपपासून, तुमच्या शिवधर्म फाउंडेशनपासून, ठाण्याचे आमचे दीपक सपके असतील, सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी शेतकऱ्याने अडीअडचणीला या ठिकाणी बँकाकडून, पतसंस्थेकडून, खाजगी सावकाराकडून, फायनान्स कंपन्याकडून कर्ज घेतलेलं असतंय. परंतु या कर्जाच्या वसुलीसाठी माझ्या शेतकऱ्याला, माझ्या विद्यार्थिनीला, त्यांचीच मुलं आहेत ती, यांना वेटेला धरून माझ्या माय माऊलीला आत्महत्या करण्यापर्यंत या ठिकाणी वेळ आणली जाते. ती वेळ येऊ नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या वसुलीच्या विरोधामध्ये, तुम्ही कायद्यानं काय असेल ते बघा, त्या कायद्यात सुद्धा आमच्यातर्फे आम्ही वकील देऊ प्रत्येक ठिकाणी, तालुका वाईज सगळे. परंतु तुम्ही जर अतिरेक करायचा प्रयत्न केलात तर मात्र गाठ या ब्रिगेडची असेल. या दृष्टिकोनातनं आम्ही फार मोठा मेळावा पुण्याला माझे मित्र बंधू भानुप्रताप बर्गे आणि इतर सगळ्या माझ्या पोलीस अधिकाऱ्यासहित माझ्या सर्व गँगवार ज्यांनी सोडलेला आहे वाममार्गाला, कारण नसताना काही राजकीय मंडळी खोटी नावं घालतात, त्यांना काही पोलीसवाले त्यामध्ये सामील असतात. अशा दृष्टिकोनातनं मला या ठिकाणी चांगली ताकद महाराष्ट्रभर उभा करायची आहे. हे राजकारण विरहित ताकद असेल, कुणीही चॅलेंज आम्हाला करू शकणार नाही. कोणत्याही जाती धर्मात पक्षात तो माणूस असला तरी आमच्या ह्या संघटनेमध्ये तो काम करू शकेल आणि माझ्या शेतकरी बांधवाला या कर्जाच्या विळख्यातनं बाहेर काढण्यासंदर्भामध्ये आम्ही मदत करू. त्याचप्रमाणे या ठिकाणी नाहीतर आला पोलीस कुणाला तरी घेऊन आला, रिकव्हरी करतो, निलाव काढतो, पेपरला देतो, अजिबात चालणार नाही.
माझ्या शेतकरी कामगार माझ्या महिला वर्गाला त्रास कोणी दिलेला आम्ही सहन करून घेणार नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकरी माल पिकवतो। आत्ता आपण इंद्रेश्वरचं पाहिलंय 19 कोटी 84 लाख यातले 16.5 कोटी रुपये नुसता आवाज दिला तरी या ठिकाणी रिकव्हर झालेले आहेत आणि आता राहिलेले पैसे आज आणि उद्या 30 तारखेच्या आतमध्ये देतो असं इंद्रेश्वर कारखान्याच्या मॅनेजमेंटनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे साखर कारखान्याला माझ्या शेतकऱ्यांनी ऊस घातलाय। द्राक्ष बागायत कुणीतरी एखादा एजंट येऊन त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करून माल घेऊन जातो, केळी घेऊन जातो, कांदा घेऊन जातो, ऊस काय सगळ्या पदार्थ जे पिकवलेला माल आहे शेतकऱ्याचा तो विक्री केल्यानंतर त्याचा पैसा मिळेलच असं होत नाही। काही सगळेच व्यापारी नाही 10% तरी व्यापारी त्यामध्ये ही करतात आणि शेतकऱ्याची फसवणूक केली जाते। ती फसवणूक होऊ नये म्हणून हे आमचं जे ब्रिगेड आहे ते महाराष्ट्रभर शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाची पैशाची रिकव्हरी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आम्ही एकही पैसा तुमचा बुडू देणार नाही आणि त्या कायदेशीर मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेला अधिकार घटनेनं याच्या चौकटीमध्ये बसवून आम्ही त्याला वेटेला धरून कसा पैसा वसूल करायचा तो आम्ही करू। त्यामध्ये वकील मंडळी आमच्याबरोबर असेल, रिटायर्ड सेवानिवृत्त कॉन्स्टेबल पासून फौजदार, इन्स्पेक्टर, डीवायएसपी, एसपी सारखे अधिकारी आमचे त्या जिल्ह्याला तालुक्याला असतील। त्या ठिकाणी जे गँगवार आहे त्या गँगवारचा सदुपयोग चांगल्या मार्गामध्ये या ठिकाणी करण्यासाठी मग त्याला काय म्हणतात सरळ मार्गाने तिथं तेढी उंगडी करावी लागेल। त्या पद्धतीनं आम्हाला करता येईल कायद्याच्या चौकटीत राहून आणि त्या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्याची फसवणूक कुठे होणार नाही याची दक्षता यामध्ये अनेक शेतकरी संघटना काम करतात, त्यांचं मी अभिनंदन करतो। पण या बाबतीमध्ये कर्ज वसुलीच्या बाबतीत जो तगादान माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते ती एक सुद्धा महाराष्ट्रात आम्ही होऊ देणार नाही। हे शासनाला आमची मदत आहे। आमच्यावरती शासनानं चुकीची कारवाई करायचा अधिकार त्यांना नाही आहे। मग मुंबई हायकोर्ट नाही तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी रिकव्हरी आणि प्रोटेक्शन या दोन्ही गोष्टी आमच्या ह्याला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे ठरलेला माल काय दिला पाहिजे, मार्केट यार्डमध्ये चोऱ्या झाल्या नाही पाहिजे, तिथं फसवणूक झाली नाही पाहिजे या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी उतरतोय। संपूर्ण महाराष्ट्रात ही चळवळ एक स्वाभिमानाची, अभिमानाची आणि माझ्या कर्तव्य माझ्या बापासाठी जे आहे ते बापासाठी करायचं कर्तव्य मुलाचं पार पाडण्यासाठी ही संघटना सगळं एकत्र करून या ठिकाणी आम्ही काम करणार। यामध्ये तिळमात्र शंका बाळगायचं कारण नाही। त्यात पोट आमच्या काही संघटना असतील, महिलांच्या संघटना असतील, महिलावर होणारे माझ्या शेतकऱ्याच्या कामगाराच्या मुली कुठं दिलेल्या आहेत त्या मुलीला तिथं त्रास आहे, सासरी त्रास आहे, जाचाट आहे, काय मागणी केली जाते याचा सुद्धा छडा लावण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही। माझ्या मुलांचं, विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं नोकरी लावतो आम्हीचला दाखवून फसवणूक होते त्या ठिकाणी सुद्धा मदत। सगळ्या बाबतीमध्ये क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज ज्या ठिकाणी आहेत त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही पोलीसवाले आणि आमचे सगळी काय म्हणतात आता गँगवार म्हणणार नाही, गँगवार याचा अर्थ जे प्रवाहामध्ये आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढण्याचं काम आम्ही करतोय। आम्ही घाबरत नाही, कुणावर अन्याय केला गेला नाही पाहिजे। माणूस जन्मताच गुन्हेगार नसतो, त्याला गुन्हेगार बनवला जात आहे, परिस्थिती बनवते, घरचे बनवतात, काही कार्यकर्ते सामाजिक काय हे जे पक्षाचे नेते बनवतात तो आपल्याकडे येत नाही तर करा खोटा गुन्हा दाखल या पद्धतीनं काम चालतंय। काय पोलीसवाल्याकडून तसं होत आहे पण या ठिकाणी त्यांना चांगल्या मार्गात खोटा गुन्हा सुद्धा दाखल कुठं करू देणार नाही याची हमी आम्ही देतोय। आणि त्यामुळं ही युवा पिढी आपण एकत्र येऊया, सगळ्या केसेस बिसेस काय असेल ते नील करायचा प्रयत्न करूया आणि माझ्या शेतकरी बांधवाची आपल्या बापाची सेवा करण्याची संधी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ही संधी करूया, घेऊया एवढाच या ठिकाणी मी सांगतो। काल सोलापूरला परवा संभाजी ब्रिगेड याच्या संघटनेच्या विरुद्ध सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, या ठिकाणी छत्रपती संभाजी ब्रिगेड म्हणायला काहीच हरकत नाही। एक माजी पोलीस अधिकारी या नात्यानं मी सांगतो काय अडचण आहे आपल्याला, संभाजीच्या ऐवजी छत्रपती संभाजी म्हणणं अत्यंत चांगलं आहे। आणि हे या ठिकाणी दीपक अण्णा काटे यांची जी मागणी आहे यावेळेला पहिलं काय नेहमी सांगणं बरं नाही, साबळे वगैरे अमकं तमकं ते काढालोला या ठिकाणी अनेक चांगली आंदोलनं माझ्या शिवधर्म फाउंडेशननं आमच्या केलेली आहेत। त्याचप्रमाणे आत्ताही हे आंदोलन यशस्वी होईल। आता अधिवेशन सुरू होत आहे तर आझाद मैदानमध्ये आम्ही उपोषण त्या संदर्भामध्ये करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं आणि अधिवेशन संपण्यापूर्वी
आम्ही जी सांगितलं ती संघटना या ठिकाणी कार्यान्वित रजिस्टर करून या ठिकाणी कायदेशीरपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी वकील त्या ह्याच्यावरती पॅनलवरती असतील, पोलीस अधिकारी असतील, गँगवॉरमधली मुलं असतील, सामाजिक संघटनेची मुलं असतील, महिला असतील, भगिनी असतील, ही सगळ्याचं एक असं जाळं विणलं जाईल की त्या जाळ्यातनं माझ्या शेतकरी बांधवाला उन्हाचा चटका सुद्धा बसता कामा नये या पद्धतीनं आम्ही काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो. कामगाराचेही ते प्रश्न आहेत. आम्ही माताडी संघटनेमध्ये सुद्धा आहोत, महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करतो. त्या ठिकाणी माताडी बाबतीतमध्ये सुद्धा, कामगारांच्या बाबतीत सुद्धा, महिलांच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनच्या बाबतीत सगळी कामं केली जातात. संपूर्ण जे पोलीस स्टेशनला महसूलला जी कामं केली जातात ती एक खिडकी खाली आमच्याकडे केली जातील आणि कायद्याच्या चौकटीत बसून केली जातील. पुणे हे चॅलेंज किंवा आम्हाला गुरगुर करायची ताकद या महाराष्ट्रामध्ये परमेश्वराशिवाय कोणाच्यात नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि बाकी एक दुसरा विषय आहे, दुसरं लाईव्ह त्या संदर्भात थोडं घेतो, राजकीय आहे. सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या शेतकरी बांधवांच्या सेवेमध्ये लवकरच आम्ही येत आहोत एवढंच माझ्या शेतकरी बांधवाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय पोलीस.